टोमॅटोला आपण भाजी म्हणून वापरतो, पण खरं तर ते फळ आहे. आणि आल्याला कंदमूळ समजलं जातं, पण ते खरं तर जमिनीखाली वाढणारं खोड आहे. अशाच काही रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? चला तर मग आज आपण भाज्यांची इंग्लिश आणि मराठी नावे शिकूया आणि उपयुक्त माहिती जाणून घेऊया. गाजर. गाजराला इंग्रजीमध्ये कॅरट म्हणतात. गाजर ही जमिनीखाली वाढणारी मूळ भाजी आहे. नारंगी रंगाचे गाजर सर्वाधिक परिचित असले तरी ते जांभळ्या, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगातही आढळते. गाजर हे व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते, जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. बटाटा. बटाट्याला इंग्रजीमध्ये पटेटो म्हणतात. बटाटा जमिनीखाली वाढतो आणि जगातील सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या भाज्यांपैकी एक आहे. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी यांसारखे पोषक घटक आढळतात. उकडलेला, भाजलेला किंवा विविध पदार्थांमध्ये बटाट्याचा वापर केला जातो. कांदा. कांद्याला इंग्रजीमध्ये ऑनियन म्हणतात. कांदा कापताना डोळ्यांत पाणी का येते माहीत आहे का? कांदा कापल्यावर एक विशिष्ट रसायन हवेत मिसळते आणि डोळ्यांना त्रास होऊन पाणी येते. कांदा कच्चा, शिजवून किंवा विविध पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरला जातो. भेंडी. भेंडीला इंग्रजीमध्ये ओकरा किंवा लेडीज फिंगर म्हणतात. भेंडी कापल्यावर चिकट, जेलीसारखा पदार्थ बाहेर येतो. या पदार्थामुळे भेंडीच्या भाजीला खास चिकटपणा येतो. भेंडीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि फोलेक्स सारखे पोषक घटक आढळतात. वांगी. वांग्याला इंग्रजीमध्ये ब्रिंजाल किंवा एग प्लांट म्हणतात. वांगी फक्त जांभळ्या रंगाची नसतात, ती हिरवी, पांढरी आणि अगदी पट्टेरी रंगातही आढळतात. विशेष म्हणजे वांगी हे टोमॅटो आणि बटाट्याच्या कुटुंबातील आहे. वांग्यापासून भरीत, भाजी आणि अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. मुळा. मुळ्याला इंग्रजीमध्ये रॅडिश म्हणतात. मुळा ही जमिनीखाली वाढणारी मूळ भाजी आहे. मुळ्याचा तिखटपणा त्यातील नैसर्गिक संयुगांमुळे येतो. पांढरा मुळा सर्वाधिक परिचित असला तरी मुळा लाल, जांभळ्या आणि काळ्या रंगातही आढळतो. बीट. बीटला इंग्रजीमध्ये बीटरूट म्हणतात. बीटचा गडद लाल किंवा जांभळा रंग त्यातील नैसर्गिक रंगद्रव्यामुळे येतो. बीटमध्ये फोलेट, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. बीटचा उपयोग सॅलड, ज्यूस, कोशिंबीर आणि विविध पदार्थांमध्ये केला जातो. काकडी. काकडीला इंग्रजीमध्ये क्यूकंबर म्हणतात. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे ती उन्हाळ्यात शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी लोकप्रिय आहे. काकडीचा वापर सॅलड, कोशिंबीर, रायता आणि लोणच्यामध्ये केला जातो. कोबी. कोबीला इंग्रजीमध्ये कॅबेज म्हणतात. कोबीची गोलाकार रचना अनेक घट्ट गुंडाळलेल्या पानांपासून बनलेली असते. हिरवा आणि जांभळा अशा अनेक रंगांमध्ये कोबी आढळतो. कोबीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के असते. फुलकोबी. फुलकोबीला इंग्रजीमध्ये कॉलीफ्लॉवर म्हणतात. नावात फूल असले तरी आपण खातो तो भाग प्रत्यक्षात फुलांच्या कळ्यांचा समूह असतो. फुलकोबीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि फायबर आढळते. तिचा वापर भाजी, सूप आणि पराठ्यांमध्ये केला जातो. ढोबळी मिरची. ढोबळी मिरचीला इंग्रजीमध्ये कॅप्सिकम किंवा बेल पेपर म्हणतात. हिरवी, लाल, पिवळी आणि नारंगी अशा विविध रंगांमध्ये ती आढळते. विशेष म्हणजे साधारणपणे तिखटपणा नसलेल्या मिरच्यांमध्ये कॅप्सायसिनचे प्रमाण खूप कमी असते. ढोबळी मिरचीत व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. दुधी भोपळा. दुधी भोपळ्याला इंग्रजीमध्ये बॉटल गार्ड म्हणतात. याला बॉटल गार्ड असे नाव त्याच्या बाटलीसारख्या आकारामुळे मिळाले. दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज कमी असतात. याचा वापर भाजी, सूप, कोशिंबीर आणि दुधी हलवा बनवण्यासाठी केला जातो. दोडका. दोडक्याला इंग्रजीमध्ये रिच गॉड म्हणतात. त्याच्या सालीवर असलेल्या उंचवट्यांमुळे त्याला रिच गॉड असे नाव मिळाले. दोडका पाण्याने समृद्ध आणि हलकी भाजी आहे. याची सालही फेकून न देता चटणी किंवा भाजीसाठी वापरली जाते. पडवळ. पडवळाला इंग्रजीमध्ये स्नेक गोड म्हणतात. त्याचा लांब आणि वाकडा आकार सापासारखा दिसत असल्यामुळे त्याला स्नेक गोड हे नाव मिळाले. पडवळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज कमी असतात. याची भाजी, भरीतं आणि सूप बनवले जाते. कारले. कारल्याला इंग्रजीमध्ये
बिटर गॉड म्हणतात. नावाप्रमाणेच कारल्याची चव कडू असते आणि हा कडूपणा त्यातील नैसर्गिक संयुगांमुळे येतो. कारले व्हिटॅमिन सी आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. कारल्याची भाजी, भरलेले कारले आणि रसही बनवला जातो. ब्रोकोली. ब्रोकोलीला इंग्रजीमध्ये ब्रोकोली म्हणतात. आपण ब्रोकोलीचा जो हिरवा भाग खातो तो प्रत्यक्षात फुलांच्या कळ्यांचा समूह असतो. ब्रोकोलीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के भरपूर असतात. ती कच्ची, वाफून किंवा शिजवून खाता येते. रताळे. रताळ्याला इंग्रजीमध्ये स्वीट पोटॅटो म्हणतात. नावात स्वीट असले तरी हे फळ नसून जमिनीखाली वाढणारे कंदमूळ आहे. रताळे नैसर्गिकरित्या गोड असते आणि त्यामध्ये बीटा कॅरोटीन, फायबर आणि पोटॅशियम आढळते. भाजलेले रताळे हा लोकप्रिय आणि पौष्टिक नाश्ता आहे. शेवगा. शेवग्याच्या शेंगेला इंग्रजीमध्ये ड्रमस्टिक म्हणतात. या लांब, सडपातळ शेंगांचा आकार ड्रमच्या काठीसारखा दिसतो, म्हणून त्यांना ड्रमस्टिक म्हणतात. शेवग्याच्या शेंगा, पाने आणि फुलेही खाल्ली जातात. त्यामध्ये फायबर, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी आढळते. टोमॅटो. टोमॅटोला इंग्रजीमध्ये टोमॅटो म्हणतात. टोमॅटोला आपण भाजी म्हणून वापरतो, पण वनस्पतीशास्त्रानुसार ते एक फळ आहे. त्याचा लाल रंग लायकोपीन नावाच्या नैसर्गिक अँटीऑक्सिडंटमुळे येतो. टोमॅटोचा वापर सॅलड, सॉस, सूप आणि अनेक भारतीय पदार्थांमध्ये केला जातो. भोपळा. भोपळ्याला इंग्रजीमध्ये पंपकिन म्हणतात. भोपळ्याचे वजन काही ग्रॅमपासून अनेक किलोपर्यंत असू शकते. त्याचा नारंगी रंग बीटा कॅरोटीनमुळे येतो. भोपळ्याचा वापर भाजी, सूप, मिठाई आणि बियांसाठीही केला जातो. हिरवे वाटाणे. हिरव्या वाटाण्याला इंग्रजीमध्ये ग्रीन पीस म्हणतात. वाटाण्याचे दाणे हिरव्या शेंगांमध्ये वाढतात आणि आपण खातो तो भाग म्हणजे त्या शेंगांमधील बिया. वाटाण्यामध्ये वनस्पतीजन्य प्रथिने, फायबर आणि विटॅमिन्स आढळतात. ताजे किंवा गोठवलेले वाटाणे अनेक पदार्थांमध्ये वापरले जातात. फर्सबी. फर्सबीला इंग्रजीमध्ये ग्रीन बीन्स म्हणतात. फर्सबी ही हिरवी शेंग असते आणि तिच्यासोबत आतील कोवळ्या बिया देखील खाल्ल्या जातात. फर्सबीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के आढळतात. तिची भाजी, सॅलड आणि स्टर फ्राय बनवता येते. पालक. पालकाला इंग्रजीमध्ये स्पिनच म्हणतात. पालक ही हिरवी पालेभाजी असून तिच्यात लोह, फोलेट, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के आढळतात. पालकाची पाने कच्ची किंवा शिजवून खाता येतात. पालकाचा वापर सूप, भाजी, पराठे आणि पनीर सोबतही केला जातो. आले. आल्याला इंग्रजीमध्ये जिंजर म्हणतात. आले ही जमिनीखाली वाढणारी कंदमूळ नसून वनस्पतीचे भूमिगत खोड आहे, ज्याला रायझोम म्हणतात. त्याला तिखट आणि उबदार चव देणारे जिंजरॉल हे नैसर्गिक संयुग त्यात आढळते. चहा, मसालेदार पदार्थ आणि लोणच्यामध्ये आल्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मका. मक्याला इंग्रजीमध्ये कॉर्न म्हणतात. मक्याच्या कणसावर दाणे नेहमी रांगांमध्ये वाढतात. गोड चव असलेल्या मक्याला स्वीट कॉर्न म्हणतात. त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन्स आणि नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स असतात. उकडलेला, भाजलेला किंवा सूप आणि सॅलडमध्ये मका खाल्ला जातो. आज आपण 25 भाज्यांची नावे तसेच त्यांच्याबद्दल काही रंजक माहिती जाणून घेतली. यापैकी तुमची आवडती भाजी कोणती? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच आणखी शैक्षणिक व्हिडिओसाठी जिज्ञासा मराठीला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ नक्की पहा.